Good morning, everyone. My name is Bhagwan Vishwanath Shinde coaching classes Sokrana. Student, today's thought is keep your goals high and your vision clear. Keep your goals high and your vision clear. Success will follow you. Success will follow you. लक्ष्य ऊंचा रखो और दृष्टि साफ रखो. लक्ष्य ऊंचा रखो और दृष्टि साफ रखो. मंजिल अवश्य प्राप्त होगी. मंजिल अवश्य प्राप्त होगी. What is today's thought? Today's thought is keep your goals high and your vision clear. Success will follow you. Understood? Student, आज बघा, आज आपल्याला NMS स्कॉलरशिप एक्झाम मधले 60 या पेपर मधले काही प्रश्न बघायचे. इथं 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघा काय आहे. पहिला प्रश्न आहे, जर x बरोबर 2 आणि y बरोबर -2 असेल तर x चा घन वजा y चा घन चे मूल्य हे आहे. तर x चा घन आणि y च्या घनाचे व्हॅल्यू काय आहे ते सांगा. मध्ये त्याचे मूल्य काढायचं आहे. इथे एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत, 16, 14, 12 आणि 0. तर 4 पर्यायापैकी एक पर्याय करेक्ट आहे. तर इथं काय, x बरोबर 2 दिले आणि y बरोबर -2 दिले. तर आपल्याला ह्या समीकरणामध्ये ठेवायचं आहे. तर त्याचे मूल्य आपल्याला काढायचं आहे. तर बघा, समीकरण जे आहे ते लिहूया. इम्प्लाइज दॅट x³ - y2, x चा घन वजा y चा घन. x चा घनाची किंमत आहे 2, वजाला वजा, कंसामध्ये y ची किंमत कशामध्ये आहे, y ची किंमत -2 आहे. तर -2 त्याचं काय आहे, घन आहे. या ठिकाणी पण घन 2 चा y, x चा घन म्हणजेच 2 चा घन आणि वजा y ची किंमत -2 आहे आणि त्याचं घन आलं बरोबरला बरोबर. 2 चा घन किती आहे, 8 आहे. वजाला वजा, -2 चा घन किती येते, -8 येतो. ठीक आहे, बरोबर. 8 ला 8 मायनस मायनस काय झालं, मायनस मायनस प्लस आणि हे 8 8 आणि 8 किती झाले, 16. कोणता ऑप्शन बरोबर आहे मी या ठिकाणी, पर्याय 4 पैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे, पर्याय ए हा बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या. दुसरा प्रश्न आहे, अंशामध्ये 2 चा 8वा घात अधिक 2 चा 6वा घात अधिक 2 चा 4था घात, छेदामध्ये 2 चा पहिला घात अधिक 2 चा 3रा घात अधिक 2 चा 5वा घात चे मूल्य हे आहे. म्हणजे अंशामध्ये ह्या किमती दिले आणि छेदामध्ये या किमती दिले. इथं काय करायचं बघा, लक्ष द्या. इम्प्लाइज दॅट या ठिकाणी इथे जे आहे सगळीकडे बेस काय सेम आहे, 2 2 2 2 2 2 सगळीकडे बेस सेम आहे. त्यामुळे आपण काय करायचं, इथं वरच्या अंशामध्ये 2 चा 4था घात कॉमन काढायचे. 2 चा 4था घात कॉमन काढल्यानंतर कंसामध्ये गेलं 2 चा 4था घात अधिक 2 चा 2रा घात अधिक 2 चा पहिला घात म्हणजे 2 चा पहिला घात उरलं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काहीच नाही, एक उरलं. 2 चा 4था घात आपण बाहेर काढलो. तर छेदामध्ये काय करायचं, 2 चा पहिला घात कॉमन काढायचं. छेदामध्ये 2 चा पहिला घात सामायिक काढायचं, कॉमन काढायचं. तर मध्ये काय उरलं, 1 अधिक 2 चा 2रा घात अधिक 2 चा 4था घात अशा पद्धतीने आलेला आहे. तर काय करायचं, आता किमती ठेवायचं. 2 चा 4था घातची किंमत किती आहे, 8 गुणिले नंतर कंसामध्ये 2 चा 4था घातची किंमत, सॉरी 2 चा 4था घात बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदोनी 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16. 2 चा 4था घाताची किंमत आहे 16, कंसामध्ये 16 अधिक 2 चा वर्ग आहे 4 अधिक 1 ला 1 भागिले. आता छेदामध्ये काय, 2 ला 2 गुणिले हे 1 बाहेर आलेलं आहे, तिथं काही घ्यायचं नाही. 1 अधिक 2 चा 2रा घात किती आहे, 4 अधिक 2 चा 4था घात 16. तर ह्याला कसं करायचं आपल्याला, 16 ला 16 गुणिले 16 4 20 20 आणि 21 भागिले 2 गुणिले 4 आणि 1 5 5 आणि 16 16 5 किती, 21 आहे का नाही. मग हे 21 कटलं, हे 21 कटलं. इथे काय झालं, 16 भागिले 2 1 2 8 16. तर ह्याचा आन्सर काय आलेला आहे, दुसऱ्या गणिताचा आन्सर आलेला आहे पर्याय 2, पर्याय नंबर 2 की 8 आन्सर आलेला आहे. ज्या अंशामध्ये आणि छेदामध्ये अशा पद्धतीने दिला असताना त्याचं मूल्य 8 आलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन पर्याय 2 झालेले आहेत. आपण काय करायचं, एक पर्याय चेंज करायचा आहे. या ठिकाणी 12 घ्यायचा आहे, म्हणजे 2 पर्याय सारखे झालेले होते. तर इथं काय म्हणलंय, वर्गमुळामध्ये 42,875 वजा क्यूबमध्ये घनामध्ये 15,625. आता या ठिकाणी घनामध्ये काय दिलं, 42,875 आणि या ठिकाणी काय दिले, 15,625. तर इथं काहीच करायचं नाही. तर 42,875 हे 35 घन आहे. कोणत्या संख्येचं घन आहे, 35 या संख्येचं घन आहे. आणि 15,625 हे 25 या संख्येचं घन आहे, 25 घन आहे. तर 35 मधून 25 गेले तर किती उरले, 10. 35 मधून 25 गेले, 10 उरले. तर पर्याय नंबर 2 हा बरोबर येतो या ठिकाणी. म्हणजेच 3 वेळेस 35 गुणिले 35 गुणिले 35 केलो तर 42,875 येतो. आणि 3 वेळेस 25 गुणिले 25 गुणिले 25 केलो तर 15,625 येतो. तर या गणिताचं उत्तर आहे 10. धन्यवाद.